2 महिन्यापूर्वीच विवाह झाला, माहेरी आली आणि घडलं असं काही बघण्याआधी MT न्यूजला सबस्क्राईब करा. 2 महिन्यापूर्वीच विवाह झालेल्या माळेवाड येथील अक्षरा अक्षय नाईक वय वर्ष 26 या विवाहितेने आपल्या माहेरी नावेली येथे घराशेजारील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. तिने एवढ्या टोकाचे पाऊल का उचलले हे मात्र कळू शकले नाही. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली असून अक्षरा ही सोमवारीच माहेरी आली होती. दरम्यान सावंतवाडी तालुक्यात आत्महत्येच्या वाढत्या घटना या चिंतेचा विषय बनला आहे. मागील 10 दिवसात 5 जणांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असून सध्या प्रबोधनाची गरज बनली आहे. माळेवाड येथील नवविवाहितेने माहेरी नावेली येथे विहिरीत उडी घेऊन अक्षरा अक्षय नाईक या विवाहितेने आत्महत्या केली. ती 2 महिन्यापूर्वीच मळेवाड येथील अक्षय नाईक यांच्याशी विवाहबद्ध झाली होती. अक्षराचे माहेरचे नाव प्रतीक्षा परब होते. अक्षरा ही सोमवारी दुपारी आपल्या माहेरी नावेली येथे आली होती. दरम्यान घरातील सदस्य शेतीच्या कामासाठी बाहेर गेले असल्याने ती घरी एकटीच होती. सायंकाळी कुटुंबीय परतल्याने अक्षरा दिसली नाही, त्यामुळे त्यांनी तिचा शोध सुरू केला. रात्री उशिरापर्यंत तिचा शोध घेतला, परंतु शोध लागला नाही. मंगळवारी सकाळी तिचा मृतदेह घराशेजारील विहिरीत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच नावेली पोलीस पाटील सावळाराम नावेलकर, उपसरपंच अक्षय पारसेकर यांनी ग्रामस्थ तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण आणि उपनिरीक्षक माधुरी मुळीक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अक्षराचा तळवडे येथे टेलरिंगचा व्यवसाय होता. विशेषतः दशावतार नाट्य कलाकारांचे दशावतारी कपडे शिवण्यात तिचा मोठा हातखंडा होता. तिचा 2 महिन्यापूर्वीच विवाह झाला होता, पण अवघ्या 2 महिन्यात तिने असे का टोकाचे पाऊल उचलले हे मात्र कळू शकले नाही. घटनेनंतर पुढील तपास पोलीस करीत आहेत.